कांजूरमार्ग येथे रिक्षा चालकानं दोन युवतींना केलेल्या मारहाण प्रकरणावर आरोपी रिक्षा चालकानं माफी मागितल्यानंतर आता पडदा पडलाय। एका क्षुल्लक कारणावरून रिक्षा चालकानं मारहाण केल्यानंतर युवतींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। मात्र रिक्षा चालकांच्या घरच्यांनी युवतीकडे याचना केली आणि रिक्षेवरच घर चालत असल्याचं सांगत आरोपी रिक्षा चालकाला सोडण्याची मागणी केली होती। अखेरीस मारहाण झालेल्या युवतींना या प्रकरणात दया दाखवत रिक्षा चालकाविरोधातली तक्रार ही मागे घेतली आहे। कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन बाहेर या दोन युवतींनी आरोपी रिक्षा चालकाला चुकीच्या पद्धतीने रिक्षा चालवण्याबद्दल जाब विचारल्यानंतर संतापलेल्या रिक्षा चालकानं शिवीगाळ करत अमानुषपणे धक्काबुक्की केली। ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली। मात्र या सर्व प्रकरणातून मुजोर रिक्षा चालकांना धडा मिळणार का, त्यांची मुजोरी कमी होणार का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच सतावतोय। माझी बहीण आणि तिच्याबरोबर एक फ्रेंड होती। ते दोघं चालले होते नाहूर स्टेशनच्या समोर आणि ट्रिपल सीट होती। एक रिक्षा भेटली नाही म्हणून ती लोक ट्रिपलनी गेले आणि तिकडे नाहूर स्टेशनच्या बाजूलाच एक ऑटोवाला होता, त्यांनी सिग्नल दिला नाही। ही लोक त्याच्यावर म्हणजे उलट बोलायला लागले। तेव्हा त्यांनी काय केलं, दोघांना पकडलं, दोघांच्या छातीवर असं पकडलं आणि खेचलं। छातीवर खेचल्यामुळे बोलले तू असं कसं लेडीजला हात उचलू। तेव्हा त्यांनी परत कानाखाली मारली। तेव्हा माझ्या बहिणींनी त्याच्यावर कानाखाली मारली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।